अवघड परिस्थिती होती. प्रथमेश, लहानपणी कोणती गोष्ट मागितली साईबाबांकडे, मिळायची? हो. आम्हाला कधीच नाही मिळालं नाही. आम्हाला मिळायची कारण, बोनस आला तर बघू, दिवाळीत बघू. बाबांना म्हटलं, बाबा 4 दिवाळ्या गेल्या. त्यांना कळलं मुलं मोठी होतात, आता अप्रोच बदलावा लागेल. मग त्याच्यानंतर काही मागितलं की म्हणायचे जे हवं ते घेऊन देतो, तू फक्त वर्गात पहिला ये. म्हणून 7वी पर्यंत काहीच नाही मिळालं. आणि मला एक मोठा भाऊ पण आहे, त्याच्यामुळे त्याचं जे काही रिसायकल होऊ शकत होतं ते झालंय सगळं माझ्यावर. लहान असताना सगळं भावाचं जुनं वापरलं. भावाची जुनी खेळणी, भावाचे जुने कपडे. मी जाड नव्हतो, जाड झालो, नवीन कपडे हवे होते म्हणून नाही मिळाले. आई मला चुलत बहिणीचे फ्रॉक घालायला लागली की आम्हाला मुलगीच हवी ती. खेळणी आणि कपडे मी तरीही समजू शकतो. मी पुस्तकं सगळी भावाची जुनी वापरली आहेत. मी आई शपथ घेऊन सांगतो, 7वी संपेपर्यंत मला खरंच वाटायचं महात्मा गांधी गॉगल लावायचे. हे ना मोठा भाऊ नव्हता. मला खरंच वाटायचं सरोजिनी देवी नायडूंना हा दात नव्हता. नमस्कार. शुभमंगल सावधान फायनली यूट्यूबवर आलेला आहे. 6 एपिसोड आपण रिलीज करणार आहोत, त्यामुळे दर शुक्रवारी रात्री 9 वाजता याचा एक एपिसोड येत जाणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, छानशे कमेंट सोडा. आपला अमेरिकेचा दौरा होतो आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये. 1 नाही 2 नाही, तब्बल 18 शहरांमध्ये आपण शोज करणार आहोत. फुल पॅक्ड आयटिनरी आहे. प्रत्येक तारखा आणि शहर ह्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, व्हिडिओच्या शेवटीसुद्धा येतील. आणि काही शहरांमध्ये तिकीट लिंक ऑलरेडी लाईव्ह गेलेले आहेत, त्यामुळे त्या लिंकही खाली टाकणार आहोत. सो व्हिडिओ एन्जॉय करा, तिकीटं बुक करा, असंच प्रेम दाखवत राहा. पण मला बरं वाटतं एकंदरीत मला ज्या एज ग्रुपचा हवा असतो त्या एज ग्रुपचा ऑडियन्स आला आहे. तुम्हीच आहात माझं ऑडियन्स. मला आवडत नाही जेव्हा यंग मुलं येऊन बसतात शोमध्ये. तेव्हा कोणी आहेत यंग मुलं आली आहेत? कोणी आहे? 25च्या खालचं आहे कोणीतरी? सगळेच यंग म्हणू नका, मला चष्मा आहे, अंधळा नाही आहे मी. अंधाराचा एवढा फायदा नसतो घ्यायचा. तिकडे कोणी हात वर केला मध्ये? येस. हाय, काय नाव आहे तुमचं? कोणीतरी हात वर केला ना आता मागून? येस. काय नाव आहे सर तुमचं? प्रथमेश. किती वय आहे प्रथमेश? 24. प्रथमेश, तू आवडत नाहीस मला. हे बघ प्रथमेश, नथिंग पर्सनल अगेन्स्ट यू. मला तुझं अख्खं जनरेशन नाही आवडत. मला ऍक्च्युली हेवा वाटतो या लोकांचा. हे सगळे जे 25च्या खालचे आहेत ना, सगळ्यांचा जन्म इंटरनेट नंतर झालाय. ह्यांच्या आयुष्यात लहानपणीपासून प्रत्येक गोष्टीसाठी टेक्नॉलॉजी होती, म्हणून हे जगातलं सर्वात इम्पेशंट जनरेशन आहेत. ह्यांच्याकडनं इंटरनेट काढून घे, ऑक्सिजन गेल्यासारखे तडफडतात. ही तीच मुलं जी सारखी रडत असतात, IRCTCचं सर्व्हर डाऊन आहे. म्हटलं बाळांनो, तुम्हाला कळतं तुमच्या बेडरूममध्ये एसीच्या खाली बसून. आम्हाला कळतं 4 तास स्टेशनच्या बाहेर उन्हात लाईन लावल्यानंतर. प्रथमेश, एकटाच आलायस? काय नाव आहे मित्राचं? अमोघ. प्रथमेश, तुला समजा अमोघला पैसे पाठवायचे असतील, काय करतोस तू? UPI. किती इझिली बोलला. फोन काढायचा, ॲप उघडायचा, 2 बटणं दाबायची, पैसे ट्रान्सफर. मला सांगा सर, तुमचं वय किती आहे? 48. सर, आपण जेव्हा होतो अमोघ आणि प्रथमेशच्या वयाचे, होती लक्झरी आपल्या आयुष्यात? प्रथमेश आधी तर पैसेच नसायचे. पैसे असले तरी ॲप्स नव्हती. आम्हाला जावं लागायचं बँकेत. तिकडे काकूंना कन्व्हिन्स करावं लागायचं की काकू मला माझेच पैसे.
आउट ऑफ माय फ्री विल. काकूंचा मूड असला तर त्या फॉर्म द्यायच्या, तो पण रेडी टू यूज फॉर्म नसायचा, पिवळ्या रंगाचा फाटलेला कागद असायचा. म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण त्याच्याहून चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्या सांगायच्या समोर झेरॉक्सचं दुकान आहे, 10 कॉपी काढून आण, 1 तू ठेव, 9 आम्हाला दे. मग त्या फॉर्मवर जगभराचे डिटेल्स भरायला लागायचे, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, अकाउंट नंबर. आणि तो फॉर्म पण इझिली भरता नाही यायचा, कारण पेनला दोरी बांधलेली असायची. तसा भिंतीला लावून असा भरायला लागायचा, सगळा चुना आपल्या अंगावर. तुमचं झालं की मित्राचे डिटेल भरा. फॉर्म भरेपर्यंत त्या बाईचा लंच ब्रेक व्हायचा. पैसे ट्रान्सफर 2 दिवसांनी व्हायचे. आता आली आहेत ॲप्स, आता आम्ही वापरतो प्रथमेश, सगळे वापरतात ना, गुगल पे वापरतात सगळे. मस्त ॲप आहे ना, मस्त ॲप आहे. पण तुम्हाला असं नाही वाटत त्याचे नोटिफिकेशन थोडेसे वाह्यात आहेत? मला काही दिवसांपूर्वी नोटिफिकेशन आलं होतं गुगल पेचं. इट सेड युअर फ्रेंड माधव इज ऑन गुगल पे, वेलकम हिम बाय सेंडिंग 1 रुपी एज अ गिफ्ट. 1 रुपी, खुशी से मर नहीं जाएगा वो. म्हणजे त्याला अमिताभ बच्चनच्या समोरचा बंगला विकत घ्यायचा होता, 1 रुपया कमी पडत होता, तो मी दिला. आणि गुगलला म्हटलं, गुगल व्हॉट डू यू मीन बाय युअर फ्रेंड माधव? माधव बाप आहे माझा. तो नाही होत इम्प्रेस 1 रुपयाने. 3 वर्षापूर्वी बाबांचा 70वा वाढदिवस होता. मी आणि भावानी त्यांच्यासाठी पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये जो अँकर होता त्यांनी मला, बाबांना, भावाला, तिघांना स्टेजवर बोलवलं. म्हणाला, काका तुमच्या मुलाने तुमच्यासाठी एवढी छान पार्टी ठेवली आहे, व्हॉट डू यू हॅव टू से? ह्यानी माईक घेतला आणि म्हणाले, तरीही फ्लॅट तुमच्या नावावर नाही करणार. ह्याला देऊ 1 रुपया. हे 80s आणि 90s मधले बाप इतके इझिली इम्प्रेस होत नाहीत. प्रथमेश 24 वर्षांचा आहेस. 24 वर्षात कधीतरी असं वाटलं असेल ना की घरी जे आई बाबा आहेत ते प्रेम करतात आपल्यावर? हो. आम्हाला कधीच नाही वाटलं. हे हल्लीचे आई बाप करतात मुलांवर प्रेम. त्याला कारण आहे, कारण ते मुलांमध्ये इमोशनली इन्व्हेस्टेड असतात. आणि इमोशनली इन्व्हेस्टेड असतात कारण ते त्यांच्यात फायनान्शियली इन्व्हेस्टेड असतात. प्रथमेश तुझ्यावर जितका 24 वर्षात खर्च झालाय ना, त्याच्यात पुढच्या 4 रंगांचं शिक्षण झालंय. आपल्याला स्वस्त होतं मुलं जन्माला घालणं, त्यांना वाढवणं. इनफॅक्ट माझा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला होता ना, ते बाबांच्या मित्राचं आहे. बाबा सिव्हिल इंजिनियर, ते म्हणाले हॉस्पिटल फ्रीमध्ये डिझाईन करून देतो. हा म्हणाल, मी तुझी मुलं फ्रीमध्ये डिलिव्हरी करून देतो. सो माझ्यावर तो रिक्षाचा जायचा आणि यायचा तेवढाच खर्च झाला होता. त्याला 3 रुपये लागायचे. जायचे 3, यायचे 3, 6 रुपयात आलोय मी या जगात. म्हणून बाबा नेहमी मला आणि त्या चायनीज रेडिओला सेम नजरेने बघायचे की चालतोय तो पण ठीक आहे, घेऊन येऊ दुसरा. अवघड परिस्थिती होती. प्रथमेश, लहानपणी कोणती गोष्ट मागितलीस आईबाबांकडे, मिळायची? हो. आम्हाला कधीच नाही मिळालं नाही. आम्हाला मिळायची कारण, बोनस आला तर बघू, दिवाळीत बघू. बाबांना म्हटलं, बाबा 4 दिवाळ्या गेल्या. त्यांना कळलं मुलं मोठी होतात, आता अप्रोच बदलावा लागेल. मग त्याच्यानंतर काही मागितलं की म्हणायचे, जे हवं ते घेऊन देतो, तू फक्त वर्गात पहिला ये. म्हणून 7वी पर्यंत काहीच नाही मिळालं. आणि मला एक मोठा भाऊ पण आहे, त्याच्यामुळे त्याचं जे काही रिसायकल होऊ शकत होतं ते झालंय सगळं माझ्यावर. लहान असताना सगळं भावाचं जुनं वापरलंय. भावाची जुनी खेळणी, भावाचे जुने कपडे. मी जाड नव्हतो, जाड झालो, नवीन कपडे हवे होते म्हणून नाही मिळाले. आई मला चुलत बहिणीचे फ्रॉक घालायला लागली की आम्हाला मुलगीच हवी ती.
खेळणी आणि कपडे मी तरीही समजू शकतो. मी पुस्तकं सगळी भावाची जुनी वापरली आहेत. मी आई शपथ घेऊन सांगतो, 7वी संपेपर्यंत मला खरंच वाटायचं महात्मा गांधी गॉगल लावायचे. मोठा भाऊ नव्हता. मला खरंच वाटायचं सरोजिनी देवी नायडूंना हा दात नव्हता. दिवस मला वाटतं 7वी संपली, त्याच्यानंतर स्कूल बस बंद झाली होती. त्या BSTच्या बसनी आवाज लागायचा, खूप कंटाळा यायचा, गर्दी असायची. म्हणून मला ना सायकल हवी होती आणि मला माहिती होतं सायकलसाठी काय करायचंय. म्हणून 8वीत खूप मेहनत केली. पहिला आलो. रिझल्टच्या दिवशी माझा सख्खा बाप बाईंची भांडत होता माझे मार्क कमी करण्यासाठी. माझे 8-10 मार्क कमी झाले. जो मुलगा दुसरा होता त्याच्या बापाला चक्कर आली. तुम्हाला साहेब प्लीज थांबा, चुकून माझा मुलगा पहिला होईल. तो व्हिडिओ गेम प्रॉमिस करून आला होता. दुर्दैवाने बाबांसाठी त्यावर्षी मीच राहिलो पहिला. मला अजूनही आठवतं त्या दिवशी संध्याकाळी इतकं सडकं तोंड करून सायकल विकत घेतली होती त्या माणसाने. त्या सायकलच्या दुकानवाल्याला वाटलं होतं मी अडॉप्टेड आहे. आणि ती सायकल 4थ्या दिवशी चोरीला पण गेली. मला अजूनपर्यंत बाबांवर डाऊट आहे. कारण त्या गोष्टीची पोलीस कंप्लेंट नाही केली. त्याच्या 2 आठवड्या आधी दारावरचा बल्ब चोरीला गेला होता. आणि सूर्याचा बल्ब मिळायचा 10 रुपयाचा. तो मॅटर ACP पर्यंत गेला होता. मुंबई पोलीस पुढचे 3 दिवस दाऊद इब्राहिमला सोडून माझ्या बाबांचा बल्ब शोधत होते. सगळे मुंबईचे आहात. मुंबई पोलीसची टॅगलाईन माहितीये कोणाला? नाही, हिंदी मधली. हिंदी नाही, संस्कृत झाली. हिंदीतली टॅगलाईन आहे मुंबई पोलीस आपकी सेवा में. या माणसाने जास्तच मनावर घेतली होती. मी 18 वर्षांचा झालो. पासपोर्टसाठी अप्लाय केलं होतं. पोलीस स्टेशन म्हणून फोन आला, मी व्हेरिफिकेशनला घरी येतोय. बाबांनी उचलला. म्हणाले सर येता येता सोडा घेऊन येता का? पैसे देतो म्हणे. काय उदार तो राजा म्हटलं. तो हवालदार चौकीतनं बाहेर पण नाही पडला. त्यांनी तिथनंच पासपोर्ट रिजेक्ट केला. मी गेलो दुसऱ्या दिवशी, म्हटलं सर पासपोर्ट का रिजेक्ट केला? थोडासा तुमची घरात बाहेर पडायची लायकी नाही. देशाच्या बाहेर नाही सोडत तुम्हाला प्लीज. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटलं, माझा बाबा एवढे दारू प्यायचे पण नाहीत. बिल्डिंगीतले बाकी सगळे काका प्यायचे. म्हणून प्युअर प्रेशरमध्ये येऊन बाबा रोज सोडा मागवायचे. की त्यांना वाटायचं रोज सोडा मागवला म्हणजे बिल्डिंगीत खाली प्लास्टिकच्या खुर्च्या टाकून 4 म्हाताऱ्या बायका बसतात. त्या पसरतील समाजात की हा पण आपल्यातलाच दिसतोय. बिल्डिंगीतले बाकी सगळे काका प्यायचे. म्हणून सोसायटीची मीटिंग ना नेहमी इंग्लिशमध्येच व्हायची. आणि त्यामुळे मीटिंगचा कोणताच पॉईंट ना कधी लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत पोहोचलाच नाही. मीटिंगच्या सुरुवातीला एक काका उभारून मुलांवर ओरडायचे, प्लेइंग क्रिकेट इन द बिल्डिंग नॉट अलाउड. तुम्ही विचारला बट वाय? तर म्हणायचे बिकॉज. अरे सावंत तुम्ही पण बोला. ओके प्ले. कारण भांडायचं पॅशन पूर्ण असायचं. वोकॅब्युलरी बाटलीतच राहायची. पण तुमच्यापैकी काही लोक विचार करत असतील की शोचं नाव काहीतरी वेगळंच आहे. हा काय आल्यापासून आई बाबांचे किस्से सांगतो. तर मला ना काही वर्षांपूर्वी का भल्या माणसांनी सांगितलं होतं की लहान वयात जे मानसिक घात झालेले असतात, ज्याला प्रथमेश तुमचं जनरेशन ट्रॉमा म्हणतं, त्याच्याबद्दल म्हणजे अनोळखी लोकांसमोर जितकं बोलाल तितकं हलकं वाटेल. मी 2 वर्ष झाली हा प्रयत्न करतोय. नाही वाटलंय बरं. करून बघूया आज. मी 8 वर्षांचा, तो 8 वर्षांचा. तेव्हा या लोकांनी माझ्याबरोबर असं काहीतरी केलं होतं ना. आज पण त्याच्याबद्दल विचार केला तर हात थरथरतात माझे.
8 वर्षांचा होतो. रविवार सकाळ बाबा आले, मला उठवलं, म्हणाले उठा तुम्हाला पिक्चर बघायला घेऊन जातोय. बाजूला भाऊ आडवा होता, मला म्हणाला झोप स्वप्न आहे. नाही रे म्हटलं, चिमटा काढला तर दुखतंय म्हटलं, बाबा खरंच नेणार आहेत आपल्याला. म्हणून आम्ही लगेच उठलो, 5 मिनिटात तयार झालो. कारण आमच्या घरच्या जवळ जे थिएटर होतं ना, तिकडे छोटा चेतन लागला होता. प्रथमेश माहिती आहे छोटा चेतन? तो आमच्या जनरेशनचा पहिला 3D पिक्चर होता. आमच्याला नव्हते मार्वेल ॲव्हेंजर्स वगैरे, म्हणून आम्ही खूप एक्साइटेड, कारण आम्हाला छोटा चेतन बघायचा होता 3D मध्ये. बाबा आमच्याहून जास्त एक्साइटेड, कारण त्यांना उर्मिला मातोंडकरला 3D मध्ये बघायचं. आम्ही पोहोचलो थिएटरला, बघितलं तर मोठा हाऊसफुलचा बोर्ड. मुलं झाली सॅड. म्हटलं बाबा आता घरी जायचं. म्हणे नाही, मी ब्लॅकमध्ये तिकीट घेऊन येतो. म्हटलं आई हे आपलेच बाबा आहेत ना. बाबा गेले, 5 मिनिटांनी परत आले, म्हणाले तिकीट मिळाली पण 12ची नाही, 3च्या शोची मिळाली. म्हटलं आता घरी जायचं. म्हणलं नाही, हॉटेलमध्ये जायचं जेवायला. म्हटलं हा माणूस हट्ट न करता आपल्याला नेतोय. म्हटलं आई बाबांवर लक्ष ठेव, त्यांचं ऑफिसमध्ये अफेअर चालू आहे. आम्ही गेलो हॉटेलमध्ये. मला सांग किती लोकांना लहान मुलं आहे तिकडे? लहान मुलं फक्त 4 लोकांना, बाकीच्यांना होत नाहीयेत. मग ठीक आहे, नाहीतर माझ्या मुंबराला एक तांत्रिक आहे ओळखी. मॅडम असू नका, माझं तसंच झालं. लहान मुलं ज्यांची आहेत, तुम्ही हातवर केला होता. लहान मुलांना बाहेर नेलं जेवायला की काय खातात? खूपच लहान आहे. जनरली काय खातात? फ्रेंच फ्राईज खातात, एखादा पिझ्झाचा स्लाइस खातात, एखादा डोसा खातात. मुलांचं खाऊन होतं 5 मिनिटात, आणि एकदा मुलांचं पोट भरलं की आई बाबांचं डोकं खायला लागतात. म्हणून आपण काय करतो, पीस ऑफ माइंड मिळा म्हणून काहीतरी व्हिडिओ लावून देतो त्यांना बघायला. पण आपण लहान असताना यूट्यूब, आयपॅड वगैरे नव्हतं. पण तुम्हाला आठवत असेल, आपण लहान असताना प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर फिश टँक असायचा. सगळे आई बाप आपल्या मुलांना तिकडे चिकटवून यायचे की जा बाळा फाईन निमो. असे बघत होतो. 10 मिनिटांनी मागे वळून बघितलं, आई बाबा आणि भाऊ तिकडे नव्हतेच. अख्खा हॉटेल शोधलं, कुठेच नव्हते. मी घाबरलो, मी रडायला लागलो. रडून रडून माझे सगळे कपडे ओले झाले. म्हणजे आय वुड लाईक टू बिलीव्ह रडण्यामुळेच झाले होते. तो हॉटेलचा मालक बिचारा चांगला माणूस, त्यांनी त्याच्याकडचे स्वच्छ कपडे दिले मला घालायला. आई बाबा आणि भाऊ 3 तासांनी परत आले. म्हटलं रे कुठे गेला होता तुम्ही? म्हणाले पिक्चरला. आणि म्हटलं आपण जाणार होतो ना ऍज अ ग्रुप. जाणार होतो, पण ब्लॅकवाल्याकडे शेवटची 3च तिकीट होती. म्हटलं किती घाणेरडे इरिस्पॉन्सिबल पेरेंट्स आहात म्हटलं तुम्ही. म्हणतं जरा हॉटेलच्या मालकाने मला रस्त्यावर उभं केलं असतं, कोणी मला किडनॅप करून घेऊन गेलं असतं तर? म्हणाले असं कसं रस्त्यावर उभं केलं असतं? जायच्या आधी बिल थोडी ना भरून गेलो होतो. मला पुढची 10 वर्ष लागली हे कळायला की ज्या हॉटेलच्या मालकाने मला कपडे दिले होते ना, त्याच्यावर शिवसागर प्युअर व्हेज खाली नव्हतं.